तीन भावां मिळून एकच बहीण असल्यामुळे धुरपतेचे भारीच लाड. गावातील कुंभारानं नवीन खेळणं तयार केलं की त्या खेळण्यासोबत आधी धुरपता खेळायची. कुंभार स्वतः जातीनं वाड्यावर खेळणं आणून द्यायचा आणि शेरभर जोंधळ घेऊन जायचा. आई बाबा कुठल्याही गावी जाऊ दे, धुरपता सोबत असायचीच. धाकटा मुलगा श्रीकृष्णा ह्याला सर्वजण किसना म्हणून हाक मारायचे आणि किसना थोडा स्वभावानं हट्टीचा होता. दादा, मला घोड्यावर बसून पूर्ण गावाला चक्कर मारायची. हातपाय घासून भोकाड पसरलं की दादा जेवत असो झोपलेला असो उठून त्याला घोड्यावरून नेणं भागच पडे. बाबा, मला तुमच्या खांद्यावर बसून चावडीवर जायचं, तर न्यावचं लागे. कधी कधी तर घरातील नोकरांनाच घोडा बनायला लावायचा. पूर्ण वाड्यातून फिरवून आणायचा. आता घोड्याला भूक लागली म्हणून गवत खायला घालायचा आणि खावंच लागे नाहीतर षटके मारायचा. घोड्याला तहान लागली म्हणून दारातील हौदात तोंड घालूनच पाणी प्यावं लागे, कारण घोडा असं पाणी पितो. बिचाऱ्या त्या नोकराची स्थिती बघण्यासारखी व्हायची. अशाच प्रकारे दिवसामागून दिवस जात होते. जसे उन्हाळ्यामागून पावसाळा, पावसाळ्यामागून हिवाळा, त्याचप्रमाणे सुखामागून दुःख हे येतच असतं. कालचक्र हे सतत फिरतच असतं. त्याला प्रत्येकाला सामोरं जावंच लागतं. म्हणूनच की काय, डोंगरगाव हा काळाच्या अवाढव्य पंजात जखडला गेला. त्या रात्रीला काळ रात्रच म्हणता येईल. गावात काळाकुट्ट अंधार, रात किडे किरकिर करीत होते. घुबड घरावर बसून विद्रूप आवाजात घू घू करत होती. टिटवी टीव तीव अशी कर्कश आवाज करीत गावावरून घिरट्या मारत होती. आकाशात चंद्र तारे लोपलेले होते. कुत्रे इरावत होते, कारण तो दिवस अमावशेचा होता. जिकडे बघावे तिकडे दिसत होता फक्त काळाभोर अंधार. त्या अंधाराची छाया बिचाऱ्या घरातील लहानग्या दिवालगिलीला पेलवत नव्हती. एवढे सर्व अमंगल संकेत मिळत आहेत म्हणजे नक्कीच काहीतरी विपरीत घडणार. पण नेमके काय घडणार, कसं घडणार, कोणावर घडणार, ह्या विचारातच गावकरी झोपी गेले. आणि डोळा लागतो न लागतो तोच जोर जोरात रडण्याचा आवाज कानावर पडला. प्रत्येक जण आपापल्या अंथरुणावरून तारकन उठला. दरवाजा खाडखाड उघडून बाहेर आले व प्रत्येक जण एकमेकांना विचारत होता, हा रडण्याचा आवाज कोणाचा, कोठून येतो? प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भयावह प्रश्नचिन्ह दिसत होतं. सर्वजण आवाजाच्या दिशेने धावत सुटले. बघतात तर काय, आवाज पाटलांच्या वाड्यातून येत होता. हे बघून कुणाचीच वाड्याच्या पायऱ्या चढून आतमध्ये जाण्याची हिंमत होत नव्हती. की आतमध्ये गेल्यावर काय भयानक बघायला मिळणार ह्या धास्तीने सर्वांच्या छातीत धडधडत होते. पायाला गोळे येत होते. अशा मनस्थितीत गावकरी आतमध्ये पोचले. बघतात तर काय, पाटलांचा थोरला मुलगा निपचित पडलेला होता. त्याच्या भोवती घिरट्या घालून बसलेले पाटलाचे कुटुंब ओक्साबोक्सी रडत होते. हे कसे घडले, का घडले, कशामुळे घडले, कुणाला काहीच कळत नव्हतं. हिम्मत सकाळीच खापरखेड गावावरून परत आला होता. चावडीवर बसलेल्या बऱ्याच लोकांनी त्याला येताना बघितलं होतं. कुणी हिम्मतला दुपारच्या वेळेत किसनाला पाठीवर घेऊन फिरवताना बघितलं होतं. आणि आता बघतात तर काय, हिम्मत असा थंड पडलेला, प्रत्येकाचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. परंतु हे सगळं खरं होतं. हिम्मत ह्या जगातून कायमचा निघून गेला. त्याचा आत्मा परमात्म्यात विलीन झाला. राहिलं होतं फक्त हाडामासाचं शरीर. प्रत्येक जण आपापल्या विचारानुसार हिम्मतचं जाण्याचं कारण शोधून काढत होता. एक म्हातारा माणूस पुढे येऊन हातातील काठी टेकवत, लखव्यानी हालत असलेल्या मानेचा भार सांभाळत रडवेल्या आवाजात म्हणाला, आज अमावस्या हाय. पोराला खापरखेड्यावरून येता येता नाल्यातल्या वडावरच्या भूतानं झपाटलं असणार. तरी म्हणू मी, बा हिम्मत, तू भल कोण्या वागती उठतं अन सुटतं. तू या रखवालीसाठी कमरीत वादी बांध. पण आजकालचे पोरं हूर आहेत, म्हाताऱ्या माणसाचं ऐकतात कुठी. बापा देवा, तुले हे तरणताट पोरगच दिसलं न्याले. आम्ही म्हातारे खोळं काय, तुले दिसलो नाहीत, इतकी तुई नजर कमजोर हाय. आबा हिम्मतच्या छातीवर डोके ठेवून रडू लागले. त्यांना अशा अवस्थेत पाहून सर्वांच्या डोळ्यांतून गंगा यमुना वाहू लागल्या. कुणी म्हणत होते, मरीमायचा कोप झाला.